एका छोट्याशा गावात एक जुना शिंपी राहत होता. त्याची दुकान लहान, धुळकट पण आठवणींनी भरलेली होती. 40 वर्षांत त्याने कित्येक लोकांचे स्वप्न शिवले होते. लग्नाचे सूट, सणाचे कपडे, शाळेतला पहिला गणवेश, प्रत्येक कपड्यात भावना शिवलेल्या. पण एक गोष्ट तो कधीच बदलत नव्हता, त्याची फाटलेली जुनी मोजपट्टी. त्याचा शिकाऊ मुलगा हसत म्हणायचा, "सर, नवी पट्टी आणा ना, ही आता नीट मोजायलाही कामाची नाही." शिंपी फक्त हसायचा आणि ती पट्टी जपून ड्रॉवरमध्ये ठेवायचा. एक संध्याकाळी मुलाने पुन्हा विचारले, "सर, एवढं तुटलेलं साधन कशाला ठेवता?" शिंपीने हळूच ड्रॉवर उघडला. त्याने पट्टी प्रेमाने हातात घेतली. तो म्हणाला, "ही फक्त पट्टी नाही रे, ही माझ्या आयुष्याची मोजमाप आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या दुकानातल्या शेवटच्या दिवशी मला दिली होती. ते म्हणाले होते, ही पट्टी फक्त कापड नाही मोजत, भावना मोजते. या पट्टीच्या प्रत्येक इंचात एक हसू आहे, एक स्वप्न आहे, एक आठवण आहे." शिकाऊ मुलगा शांत झाला. त्याला कळलं, काही साधनं तुटली तरी त्यांची किंमत वाढत जाते. या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की आठवणी हे आयुष्यातले सर्वात मौल्यवान साधन आहेत.